खामगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे रेती तसेच मुरुम माफियांकडून शासनाला लाखोंचा चुना लावला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे। खामगाव तालुक्यातील पोरस येथून जवळच असलेल्या वरणा फाट्याजवळ शासनाच्या ई क्लास जमिनीमध्ये मोठमोठ्या कराडा खोदून जेसीबीच्या सहाय्याने अवैध गौण खनिज मुरुमाची हजारो ब्रास वाहतूक होत आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यात 3 दिवसांपूर्वी लोणार ते मंठा मार्गावर अजीजपुरा गावाजवळ गौण खनिज भरलेल्या वाहनाने भरधाव वेगाने युवकाला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता। खामगाव तालुक्यात पोरस परिसरात सुद्धा रात्रंदिवस रवणा बस स्टँडवरून मुरुम भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही। खामगाव महसूल विभागाचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडून पोरस परिसरात कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याने महसूल विभागाला लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे।